नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 14 डिसेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजे 14 आणि 15 डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे जो WD होता हा जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या पूर्व भागात आलेला आहे आणि आणखीन एक WD येणार आहे 16 तारखेच्या आसपास जम्मू काश्मीर आणि लेह लडाख या भागात. त्याच्यामुळे उत्तरेकडे हिमवृष्टी आणि खालच्या भागात म्हणजेच दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात थोडंफार पावसाचा अंदाज आहे आणि वरती हिमवृष्टीचा अंदाज आहे. याच्यानंतर अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि ही चक्राकार हवेची स्थिती अशीच पश्चिम दक्षिण दिशेने पुढे चाललेली आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याचं पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होण्याचा अंदाज आहे. याची दिशा ही अशीच पश्चिम दिशेने पुढे येणार आहे. त्याच्यामुळे तमिळनाडू आणि केरळ या भागात 16 डिसेंबरपासून थोड्याफार पावसाचा अंदाज आहे. तसेच 17 आणि 18 डिसेंबर रोजी आपल्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या भागात सुद्धा ढगाळ हवामान होईल आणि थोड्याफार पावसाची शक्यता 17 आणि 18 डिसेंबरच्या रोजी दिसत आहे. त्यावेळी तशा आपण अपडेट नक्कीच देऊ. उर्वरित राज्यात सध्या आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे. कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत. मात्र दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात थोडंफार अंशतः ढगाळ हवामान होईल. पण पावसाची शक्यता आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर उद्या म्हणजेच 15 डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या भागात अंशतः ढगाळ हवामान होईल. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान. खाली सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान. हे जे ढग आहेत हे काय अशा मोठ्या प्रमाणावर नसणार आहेत. अंशतः ढगाळ हवामान राहील आणि पावसाची शक्यता उद्या 15 डिसेंबर रोजी कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. उर्वरित नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे, विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे या सर्व जिल्ह्यातून 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील. मुंबई विभाग व कोकण विभागात 19 अंश सेल्सिअस ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान उद्यासाठी तापमान राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजे 14 आणि 15 डिसेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.